हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज मी तुम्हाला हा एक सिम्पलसा पण खूप क्यूटसा असा मेकअप करून दाखवणार आहे. जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून शेअरही करा. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे स्किन क्लेन्झिंग करायची आहे. त्यासाठी मी इथे सीताफेलचे जेंटल स्किन क्लिन्झर यूज केला आहे. चेहरा क्लीन केल्यानंतर इथे मी पिक्सीचा एक ग्लो टॉनिक यूज केला आहे. बिफोर मेकअप आपल्याला स्किन चांगली प्रेप करायला लागते. जर मेकअपमध्ये आपल्याला ग्लो हवा असेल तर त्यासाठी आपल्याला स्किनमध्ये खूप चांगले मॉइश्चराईज करून घ्यायला लागते. तर त्यासाठी हे खूप यूज होतं, कारण ह्याने चेहऱ्यावरती इतका छान ग्लो येतो ना की तो मेकअपमध्येही तुमच्या दिसून येतो. हे टॉनिक एका कॉटन पॅडवरती 5-6 थेंब घेऊन पूर्ण चेहऱ्यावरती लावायचा आहे. मेकअप करण्यासाठी स्किन मॉइश्चराईज असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी इथे मी निव्हिया सॉफ्टचं लाईट मॉइश्चरायझिंग क्रीम यूज करणार आहे. हे क्रीम खूप छान आहे. इथे मी जे पण काही प्रोडक्ट्स यूज केले आहेत त्या सर्वांच्या लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. जर कोणाला काही परचेस करायचं असेल तर त्या लिंकवरून डायरेक्ट तुम्ही परचेस करू शकता. आता नायकाचा पिंक लव सेल चालू आहे. या सेलमध्ये खूप चांगले प्रोडक्ट्स, खूप चांगल्या ब्रँडचे प्रोडक्ट्स सेलवरती असतात. स्किन प्रेप झाल्यानंतर आता मी लिप्स मॉइश्चराईज करणार आहे. त्यासाठी मी इथे लेनेचं लिप स्लिपिंग मास्क बेरी यूज करणार आहे. हा मास्क खूप छान आहे. आपण रात्री झोपताना लावल्यानंतर सकाळी आपले ओठ खूप छान होतात, खूप मॉइश्चराईज होतात ह्याच्यामध्ये. आणि आता मी मेकअपच्या आधी मॉइश्चराईज करणार आहे आणि लिपस्टिक अप्लाय करायच्या आधी ते काढून टाकणार आहे. मेकअप स्टार्ट करायच्या आधी आपल्याला पहिले बेस क्रिएट करायला लागतो. त्यासाठी फर्स्ट प्रायमर यूज करायला लागतं. मी इथे कलर बारचं फ्लॉलेस फिनिश प्रायमर यूज केला आहे. प्रायमर लावल्यामुळे ना स्किन एकदम खूप स्मूथ होते. आपल्या स्किनवरचे काही पण इम्परफेक्शन्स असतील ते ब्लर होतात. इवन काही खड्डे असतील तर ते त्यामुळे प्लेन होतात. आता हे प्रायमर व्यवस्थित सगळीकडे आपण पसरवून घ्यायचं आहे. स्किनवरती ते आपण प्रेस करायचं आहे की जे आपले खड्डे असतील किंवा काही लाईन्स असतील, फाईन लाईन्स असतील, तिथे ते सेटल होतं. त्यामुळे स्किन आपली प्लेन होते. प्रायमरनंतर आता मी लावणार आहे कलर बारचं स्पॉटलाईट इल्युमिनेटिंग लोशन. हे ऑल स्किन टाईपसाठी यूज होऊ शकतं. ह्याने स्किनवरती एक छान असा ग्लो येतो की ह्याच्यामुळे फाउंडेशन लावल्यावर कधी स्किन अगदी मॅट दिसायला लागते किंवा ड्राय दिसते. तर ह्या क्रीममुळे किंवा ह्या लोशनमुळे ती स्किन आपली ग्लो होते. म्हणजे नॅचरल स्किन जशी ग्लो होते तसं फाउंडेशन लावल्यानंतरही स्किन ग्लो होते. हे तुम्ही फाउंडेशनमध्ये मिक्स करूनही लावू शकतात किंवा हे असं आता मी जसं लावलं आहे त्याप्रमाणे लावलं तरीही चालतं. आता मी इथे लॉरियल पॅरिसचं इन्फॅलेबल कन्सिलर यूज करणार आहे. आय मीन दी शेड 314 बेज. ह्याने आपल्या स्किनवरचे जे पण काही डाग असतील किंवा पिगमेंटेशन्स असतील, डार्क सर्कल्स, हे सगळे हाईड होतात. हे कन्सिलर आता मी सर्व ठिकाणी जिथे जिथे मला वाटतं आहे की इथे थोडे शॅडोज दिसत आहेत किंवा डाग दिसत आहेत कॅमेरावरती, तिथे मी लावून घेणार आहे. आणि हे सर्व व्यवस्थित सगळं ब्लेंड करायचं आहे. ब्लेंड म्हणजे आपण जो आपला ब्युटी ब्लेंडर असतो तो थोडा वेट करून त्याच्यातलं सगळं पाणी स्क्वीज करून घेऊन ते नंतर डॅप मोशनने सगळं ब्लेंड करायचं आहे. तुमचा मेकअप जितका चांगला तुम्ही ब्लेंड कराल तितका तो चांगला होतो. हा इथे मी आता स्विस ब्युटीचा ब्युटी ब्लेंडर यूज केला आहे. खूप छान आहे हा ब्लेंडर. तो असा एक स्टँड बरोबर येतो जो आपल्याला ठेवायला आता एक 2-3 मिनिटांनी आपण तो कन्सिलर सेटल झाल्यानंतर मी इथे मिलानीचं फाउंडेशन यूज करणार आहे. मिलानी कन्सील परफेक्ट 2-in-1 फाउंडेशन आहे हे, इन द शेड 03 लाईट बेज. हे फाउंडेशन मीडियम टू फुल कव्हरेज देतं. खूप लाईट वेट आहे, ऑइल फ्री आहे.
त्यामुळे मी खूप कमी प्रमाणात लावणार आहे, कारण मला खूप हेवी मेकअप लूक करायचा नाही आहे. तर फाउंडेशन लावल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट आहे, म्हणजे ती खूप चांगलं ब्लेंड करायला लागतं. जितका चांगलं तुम्ही ब्लेंड कराल फाउंडेशन, तितकं चांगलं तुमचं स्किन बेस किंवा स्किन खूप छान दिसते त्याच्यामध्ये. फाउंडेशन लावल्यानंतर स्किन खूप एकसारखी दिसायला लागते. जी आपल्या नॅचरल हायलाईट पॉईंट्स आहेत आपल्या फेसचे, किंवा जे डार्क पॉईंट्स आहेत ते आपले दिसत नाहीत. त्यामुळे आता मी इथे कन्सिलर यूज करणार आहे. इथे मी स्विस ब्युटीचं 02 नंबर सँड सेबल हे कन्सिलर यूज करणार आहे. खूप लाईट शेड आहे, ज्यामुळे आपले जे हायलाईट करायचे जे पॉईंट्स आहेत चेहऱ्यावरचे, जे हाय पॉईंट्स आहेत ते ह्याने हायलाईट होतील. आता हे कन्सिलर सेट करण्यासाठी मी इथे मेकअप रेव्होल्यूशनचा बनाना पावडर यूज करणार आहे. ती अशी बाहेर हातावरती घेऊन मी पॅकचा इथे स्पंज आहे हा ट्रायंगल शेपचा, त्याने आपण ती पहिली हातावरतीच एक्सेस जी आहे ती झाडून टाकायची आहे, आणि जी पावडर त्या पफवरती राहील त्याने सगळीकडे आपण ती लावून घ्यायची आहे, ज्यामुळे मेकअप खूप पावडरी नाही दिसणार, किंवा खूप एक्सेस पावडरमुळे नंतर मेकअप ब्रेक होतो, किंवा खूप रिंकल्स दिसायला लागतात आणि खूप ड्राय होते स्किन. म्हणून पावडर खूप कमी यूज करायची आहे. डायरेक्ट घेऊन ती डायरेक्ट अप्लाय केली तर ते खूप होते पावडर, आणि मग पावडरी सगळा दिसतो मेकअप. त्यापेक्षा थोडी पावडर घ्यायची, ती थोडी हातावरतीच झटकून नंतर मग ती लावायची आहे. आता आपण फेसवरचे हाय पॉईंट्स तर हायलाईट केले, पण जे हॉलोज किंवा आपल्याला जिथे शॅडोज पाहिजे आहेत, की ज्यामुळे ते हाय पॉईंट्स आपले चांगले उठून दिसतील, त्यासाठी इथे मी शुगरची कॉन्टॉर दे फोर्स फेस पॅलेट यूज करणार आहे इन द शेड 01 सटल समिट. ह्याच्यात खूप छान, खूप पिगमेंटेड आहेत ही पॅलेट, आणि शुगरचे सगळेच प्रोडक्ट्स चांगले आहेत. ह्याच्यातले हा जो डार्कवाला शेड आहे ब्राऊन, त्याने मी कॉन्टॉर करणार आहे, चीक्स पहिले करणार आहे. त्यासाठी प्रोडक्ट मी कानाच्या इथून गालावरती खाली डोळ्याच्या खालपर्यंत मी इथे ते प्रोडक्ट अप्लाय करणार आहे, आणि गालाच्या वरती म्हणजे जिथे मी लावलं आहे त्या वरच्या साईडला आपण ते ब्लेंड करायचं आहे. आपलं जाडं असं नाक असतं ते आपल्याला स्लिम करण्यासाठी इथे एक ट्रिक आहे, की आपल्या कोणत्याही 2 फिंगर्स घेऊन त्याला ते प्रोडक्ट घ्यायचं आहे, आणि एक सरळ रेषमध्ये नाकापासून भुवयांपर्यंत ती एक लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे, आणि ती नंतर ब्लेंड करायची. फिंगर्सनेच केली तरी चालेल, किंवा ब्रश यूज केले तरी चालतील. अशा प्रकारे मी आता जसं लावते, बघा किती नाक माझं आता स्ट्रेट दिसायला लागलं आहे, जे की नाही आहे. आता अजून मी थोडं प्रोडक्ट घेऊन मी माझ्या कपाळावरती वगैरे मी लावून घेणार आहे, कारण माझे कपाळ खूप मोठं दिसतं, त्यामुळे तिकडे मी थोडी शॅडो क्रिएट करणार आहे, की जेणेकरून तो पोर्शन माझा कमी वाटेल. अशा प्रकारे आपली चीन, तसेच जॉलाईन पण आपण शार्प करून घेणार आहोत, की जेणेकरून आपला फेस किंवा आपली जी डबल चीन आहे ती दिसणार नाही, आपली म्हणजे माझी. आता इथे मी ब्लश यूज करणार आहे, मेबेलिन न्यूयॉर्कचं फिट मी इन द शेड पिंक. ह्यासाठी मी इथे फॉकलरचे ब्रशेस यूज केलेले आहेत, त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. हा ब्लश ऑन खूप छान आहे, खूप लाईट कलर आहे हा, त्यामुळे अप्लाय खूप बिल्ड करायला खूप लागतो हा. ब्लश अप्लाय करताना आपण आपला ॲपल ऑफ द चीक्सपासून ते वरती आयब्रोजच्या थोडं वरपर्यंत अप्लाय करायचं आहे. छान दिसतं, थोडा लिफ्टेड लुक येतो.
आता इथे मी माझं फेवरेट प्रोडक्ट म्हणजे सगळ्यात फेवरेट कॅटेगरी हायलायटर यूज करणार आहे, जी आहे वेट अँड वाईल्डचं हायलायटर इन द शेड ब्लॉसम ग्लो. ते आपण हायलायटर ब्रशवरती घेऊन चेक्सपासून थोडं आयब्रोजच्या वर जसं आपण ब्लश ऑन यूज केला आहे तिथेच पण त्याच्या थोडंसं वरच्या साईडला आपण हे अप्लाय करणार आहोत. आणि जे पण आपल्या चेहऱ्यावरचे हाय पॉईंट्स आहेत की आपले चेक्स झाले, ब्रिज ऑफ द नोज आहे, चीन आहे, ते सगळे पॉईंट्स आपण हायलाईट करायचे आहेत की जे आपल्याला समोरून ज्या दिसताना ते चांगले हायलाईट होते. आता सगळे पावडरी प्रोडक्ट्स यूज झाल्यानंतर हा सगळा सेट करण्यासाठी मी इथे फेसेस कॅनडाचा मेकअप फिक्सर यूज केला आहे, अल्टिम प्रो. सेटिंग स्प्रेमुळे तुमचा पूर्ण जो पण पावडरी मेकअप असतो तो सगळा मेल्ट होतो, पूर्ण एक समान होतो आणि पूर्ण सेट होतो. म्हणजे कितीही टाईम झाला तरी तुमचा बेस कुठेही हलत नाही किंवा काही खराब होत नाही. सेटिंग स्प्रे थोडा आपल्याला तो सुकून द्यायचा आहे. तो लगेच सुकतो, अर्धा एक मिनटामध्ये ते सुकून जातो. आणि जर तुम्हाला वाटलं सेटिंग स्प्रे लावल्यानंतर की बाबा तुमचं ब्लश ऑन कमी झाला आहे किंवा हायलायटर कमी झालं आहे, तर ते तुम्ही ॲड ऑन करू शकता. ब्लश ऑन आणि हायलायटर तुम्ही कधीही कसंही यूज करू शकता. आता आपण आय मेकअपला सुरुवात करणार आहोत. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या म्हणजे आपल्या आयब्रोज डिफाईन करायला पाहिजे. त्यासाठी इथे मी हा स्विस ब्युटीचा आय डिफायनर ब्रश यूज केला आहे आणि पॅकचा आयब्राऊ क्रीम आहे हे, इन द शेड 01 क्युबन एस्प्रेसो. तर सगळ्यात पहिले मी माझ्या सगळ्या आयब्रोज आहेत त्या खाली डाऊनवर्ड त्या स्पुलीने करणार आहे. आणि वरती जी आपली नॅचरल जी केसांची लाईन आहे किंवा तुम्हाला जर ड्रॉ करायची असेल एक्स्ट्रा कर्व किंवा काही आर्च दाखवण्यासाठी, तर तसं तुम्ही ड्रॉ करायची आहे वरून. ती लाईन एकदा ड्रॉ केल्यानंतर मी स्पुलीने जे काही मी आयब्रोचे हेअर खाली केलेले ते मी वरती करणार आहे आणि खालून एक लाईन ड्रॉ करणार आहे. हे बघा, ती ड्रॉ केल्यानंतर ती कंप्लीट झाल्यानंतर मी जे पण आतमध्ये जे पण फिल इन म्हणजे जिथे हेअर कमी वाटत आहेत किंवा जिथे आपली स्किन दिसते आहे त्या जागीच फक्त फिल इन करणार आहे. आणि पूर्ण एकदा फिल इन केल्यानंतर त्या स्पुलीने सगळं ब्लेंड करायचं आहे, नाहीतर खूप हार्श लाईन्स दिसतात. आता आयशॅडोसाठी इथे मी माझी फेवरेट पॅलेट हुडा ब्युटीची मर्क्युरी रेट्रोग्रेड यूज करणार आहे. खूपच छान कलर्स आहेत ह्या पॅलेटमधले, माझी खूप फेवरेट आहे ही. आता आयशॅडो करण्यासाठी सगळ्यात पहिले मी एक फ्लॅट ॲप्लिकेटर ब्रश घेणार आहे आणि त्यात आपण या पॅलेटमधला हॉट मेस कलर जो आहे, जो डार्क पिंक कलर आहे, तो आपण यूज करणार आहोत आणि आपल्या आयलिडवरतीच फक्त लावून घ्यायचा आहे. खूप इझी आयशॅडो आहे ही. आयशॅडो आपण फक्त डिपॉझिट करून घेणार आहोत पहिली. आता इथे एक ब्लेंडिंग ब्रश घेऊन ह्या पॅलेटमधला लिब्रा जो एकदम लाईट पिंक कलर आहे तो घेऊन मी त्या ज्या डार्क शेड आहे त्याच्या बॉर्डर्सवरती मी तो ब्लेंड करणार आहे. आयशॅडोजमध्ये ब्लेंडिंग खूप महत्त्वाचं आहे, कुठेही हार्श लाईन दिसता कामा नये. त्यासाठी आपण थोडा थोडा कलर घेऊन आपण ब्लेंड करणार आहोत आधी. त्या आयबॉलवरती त्या पॅलेटबदला मी नेब्युला ही शेड म्हणजे ग्लिटरी शेड आहे ती लावणार आहे. आणि ती इतकी पिगमेंटेड आहे, इतकी सुंदर दिसते आहे. ॲक्च्युअलमध्ये ती इतकी सुंदर दिसते की व्हिडिओत कशी दिसते आहे माहिती नाही, पण खूप छान कलर आहे, खूप छान कलर आहे. मी ती रिंग फिंगरनेच अप्लाय करणार आहे कारण ग्लिटरी शेड्स नॉर्मली ब्रशपेक्षा पण हातानेच खूप छान लागतात.
आता इथे मी वॉटर लाईनवरती आपली जी फर्स्ट शेड होती हॉट मेस ती यूज करून वॉटर लाईनवरती लावणार आहे. त्यानंतर एक स्मॉल ब्लेंडिंग ब्रश घेऊन मी लिब्रा जी पिंक लाईट शेड होती ती घेऊन मी तो डार्क शेड जो आहे तो मी ब्लेंड करणार आहे. तर मस्कारा लावायच्या आधी मी आयलॅशेस कर्ल करून घेणार आहे आणि मस्कारासाठी मी इथे लॉरियलचा वॉल्यूम मिलियन लॅशेस वॉटरप्रूफ मस्कारा यूज करणार आहे. आता मी कलर बारचं हे काजळ घेऊन वरच्या वॉटर लाईनला लावणार आहे आतल्या साईडने. आता मी इथे माझी ऑल टाईम फेवरेट मॅकची लिपस्टिक वापरणार आहे. तिची शेड आहे 608 मेहर. तर इथे हा पूर्णपणे कंप्लीट झालेला मेकअप लुक आहे. कसा वाटला तुम्हाला हा मेकअप लुक? जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. कमेंट्समध्ये मला सांगा की कसा वाटतो आहे तुम्हाला हा व्हिडिओ. काही सजेशन्स असतील तर नक्की सांगा, मी ते फॉलो करण्याचा प्रयत्न करेन. आणि असेच काही व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.